नमस्कार। काल कारने एका ठिकाणी चाललो होतो। सिग्नलला गाडी आमची उभी होती। मागून एक मोठी कार आली आणि तिने सिग्नल तोडला आणि ती पुढे जाऊ लागली। तेवढ्यात पुढे एका ट्रॅफिक पोलिसनं त्या कारला अडवलं। थोड्या वेळाने त्या कारमधून एक व्यक्ती बाहेर आली आणि बाहेर येता क्षणी ट्रॅफिक पोलिसला जरा वरच्या सुरात म्हणाली, तुला माहित नाही का मी कोण आहे? बहुतेक ओळखलेलं दिसत नाही मला, म्हणून माझी गाडी थांबवलीस। तेवढ्यात सिग्नल सुटला, आम्ही निघून गेलो। ते संभाषण काही पुढचं मला ऐकू आलं नाही, पण ती दोन वाक्य मात्र मनात सतत घोळत राहिली की तुला माहित आहे का मी कोण आहे? बहुतेक तू मला ओळखलेलं दिसत नाहीस। आणि फार पूर्वी माझ्या आजीने सांगितलेली एक गोष्ट पुन्हा आठवली। नमस्कार मंडळी, साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजीने सांगितलेली ती गोष्ट आज या निमित्ताने तुम्हाला सांगावीशी वाटते। मला ओळखलं नाहीस का? तुला माहित नाही का मी कोण आहे? या दोन वाक्यांना खरं तर तसा काहीच अर्थ नसतो। शिवराज नावाचा एक मोठा शेतकरी एका गावात राहत असतो। प्रचंड शेतीवाडी, मोठा बंगला, दारात गाड्या, नोकर चाकर, मोठं प्रस्थ असतं। एक दिवस सहदेव महाराजांना तो आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या घरी आमंत्रित करतो आणि शेतावरच्या बंगलीमध्ये त्यांची सगळी व्यवस्था करतो। महाराजही त्याच्या विनंतीला मान देऊन येतात। त्यांच्या पूजेची, अर्चेची, ध्यानधारणेची, संध्येची सगळ्याची शिवराज व्यवस्थित तयारी करून देतो। एके दिवशी शिवराज म्हणतो की महाराज, माझं सगळी शेती पाहायला या ना माझ्यासोबत। आणि म्हणून महाराजांना घेऊन ते दोघे शेती पाहायला निघतात। मग बघा, ही माझी शेती, ही बघा माझी शेती, ही मी अशी कष्टाने मिळवली, ही मी आत्ताच विकत घेतली, ही अशी, ही तशी, असं म्हणत 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 सगळं तो आपलं थोडंसं गर्व म्हणा किंवा अहंकाराने महाराजांना ते सगळं दाखवत असतो। शेवटी कंटाळून महाराज म्हणतात, अरे बाबा गड्या, हे काय एका दिवसाने माझ्याच्याने पाहणार नाही। तू एक काम कर, आपण घरी जाऊ, तू नकाशा काढ तुझ्या सगळ्या शेतीवाडीचा, मापल ही सगळी आणि मला नकाशावर समजावून सांग। शिवराजही म्हणतो, हा हेही योग्य आहे, कारण एवढं सगळं बघणं एका दिवसात शक्य नाही आहे। तो बंगलीवर परत येतो आणि छानपैकी नकाशा काढतो। ही एवढी एकर, ही एवढी एकर, ही एवढी एकर, ही एवढी एकर, इथे बंगला, इथे शेततळं, इथे असं, इथे तसं, असं सगळं ते आखतो आणि महाराजांना बोलवतो आणि महाराजांना दाखवतो। मोठ्या गर्वाने दाखवत असतो, हे बघा, हे असं 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 सगळं पाहून झाल्यानंतर शांतपणे महाराज एक सुई हातात घेतात आणि म्हणतात, ही सुई दिसते? तो शिवराज म्हणतो, हो दिसते ना। या सुईचं टोक दिसतंय? तो म्हणतो, हो ना महाराज दिसतंय। अरे, या संपूर्ण विश्वाच्या पसारामध्ये आपली पृथ्वी या सुईच्या टोकावर मावेल एवढी आहे। त्यानंतर येणारा आपला आशिया खंड, त्यानंतर आपला भारत देश, त्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य, त्यानंतर आपला हा जिल्हा, त्यानंतर त्या जिल्ह्यातला तुझा तालुका आणि त्या तालुक्यातलं तुझं गाव। आता मला तुझी शेती तू दाखव। शिवराजच्या सगळं लक्षात आलं। त्याचा गर्व तिथल्या तिथे गळून पडला आणि मग त्यांनी महाराजांची माफी मागितली। मंडळी, गोष्ट इथे संपते। आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला ओळखलं नाहीस का मी कोण आहे, हे तुला माहीत नाही का? ही दोन वाक्य किती वायफळ आहेत किंवा काहीच अर्थ नाही हो त्या वाक्यांना। जोपर्यंत आपण नम्र होत नाही आणि त्याच्याबद्दल कृतज्ञ होत नाही, तोपर्यंत खरं सुख आणि समाधान आपल्याला लाभणारच नाही ना। नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत, असं म्हटलं जातं। नम्र होऊयात आणि त्या अनंताला कोंडून घेऊयात। आणि म्हणूनच एक जाता जाता शेर सांगावासा वाटतो कि समुंदर को बड़ा गर्व हुआ था, बड़ा गुरूर हुआ था कि वो पूरी दुनिया को डुबा सकता है। उतने में एक तेल की बूंद आई और उसके सामने तैर कर चली गई। खरोखर गर्व करून कोणाचं काहीही साध्य होत नाही। त्यामुळे नम्र राहूयात आणि त्याच्याबद्दल कृतज्ञ राहूयात। पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन। तुर्तास धन्यवाद।